शत्रूला त्याच्याच जाळ्यात अडकवण्याचे 10 जबरदस्त मार्ग. मित्रांनो, आयुष्य जगताना आपल्याला सगळीच चांगली माणसं भेटतात असं नाही. काही लोक अशीही असतात जी आपल्याला मुद्दाम त्रास देतात, आपल्याबद्दल चुकीचं बोलतात किंवा आपल्याला खाली खेचण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. अशा लोकांना साध्या भाषेत आपण शत्रू म्हणतो. ते कसेही वागले तरी आपण त्यांच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. पण या लोकांच्या कारवाया काही थांबतच नाहीत. ते पुन्हा पुन्हा तसंच वागतात आणि आपल्याला मानसिक त्रास देतात. अशा वेळी आपल्याला वाटतं की या माणसाला त्याच्या पद्धतीनेच उत्तर दिलं पाहिजे. पण भांडण करून किंवा मोठमोठ्याने बोलून काहीच फायदा होत नाही. उलट परिस्थिती अजून वाईट होते. शहाणे लोक वेगळ्या पद्धतीने या लोकांना हँडल करतात. ते डायरेक्ट भांडत नाहीत, पण समोरच्याला त्याच्याच जाळ्यात अडकवतात. तो जे आपल्यासाठी चुकीचं करतोय त्याचा परिणाम त्याच्यावरच झाला पाहिजे असं काहीतरी करावं लागतं. यासाठी रागाने नाही तर शांत डोक्याने विचार करावा लागतो. थोडा संयम, थोडी समज आणि थोडा शहाणपणा वापरला तर समोरच्याला आपोआप त्याची जागा दाखवता येते. मित्रांनो, शत्रूशी हुशारीने वागणं खूप गरजेचं असतं. चला तर पाहूयात असे 10 मार्ग ज्यामुळे शत्रू आपोआप त्याच्याच जाळ्यात बरोबर अडकेल. 1. त्याला त्याच्या अहंकारातच अडकू द्या. अहंकार ही अशी गोष्ट आहे जी माणसाला हळूहळू खाली आणते. ज्याला स्वतःचा खूप अभिमान असतो तो दुसऱ्यांचा अनेकदा अपमान करतो. त्याला वाटतं की तोच सर्वात मोठा आहे. पण हा अहंकारच त्याची सर्वात मोठी कमजोरी असते. कारण अहंकारी माणूस दुसऱ्याचं ऐकत नाही. तो स्वतःच निर्णय घेतो आणि अनेकदा चुकीचे निर्णय घेतो. आपण त्याला विरोध केला तर तो अजून हट्टीपणा करतो. म्हणून अशा वेळी आपण शांत राहायचं आणि त्याला त्याच्या पद्धतीने वागू द्यायचं. त्याचं चुकीचं वागणं एक दिवस त्याला खड्ड्यात पाडल्याशिवाय राहत नाही. तो त्याच्या कर्माने बुडणारच आहे. तुम्ही मात्र त्याच्या चुकीच्या वागण्याने स्वतःला त्रास करून घेऊ नका. एक दिवस त्याचा अहंकारच त्याला अडचणीत टाकतो. म्हणून कधीकधी समोरच्याला थांबवण्यापेक्षा त्याला स्वतःच्या मार्गाने चालू द्या. जेव्हा माणूस अहंकारात निर्णय घेतो तेव्हा तो विचार करत नाही आणि तेव्हाच तो स्वतःच आपल्या जाळ्यात अडकतो. 2. त्याच्या कमकुवत जागा ओळखा. प्रत्येक माणसात काही ना काही कमकुवतपणा असतोच. कोणीतरी खूप अहंकारी असतो, कोणाला खूप कौतुकाची सवय असते, तर कोणाला स्वतःला खूप हुशार दाखवायची सवय असते. शत्रूला त्याच्याच जाळ्यात अडकवायचं असेल तर त्याचा स्वभाव आधी नीट समजून घ्यावा लागतो. तो कोणत्या गोष्टीवर जास्त प्रतिक्रिया देतो, कोणत्या गोष्टीने त्याला चीड येते हे शांतपणे पाहायला पाहिजे. कारण जिथे त्याची कमकुवत जागा असते तिथेच तो चुकतो. उदाहरणार्थ, काही लोकांना स्वतःचं कौतुक ऐकायला आवडतं. अशा लोकांना थोडं कौतुक केलं की ते लगेच अति बोलायला लागतात. आजूबाजूच्या लोकांना तो कसा आहे हे सांगायची गरजच उरत नाही. त्याच्या त्या वायफळ बढाया ऐकून लोक त्याची काय किंमत आहे ते बरोबर ओळखतात. त्यामुळे शत्रूला हरवण्यासाठी त्याच्यावर ओरडण्यापेक्षा त्याचा स्वभाव समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. जसं एखादा खेळाडू खेळण्याआधी प्रतिस्पर्ध्याचा अभ्यास करतो, अगदी तसं जेव्हा आपण त्याच्या स्वभावाचा अभ्यास करतो तेव्हा त्याची पुढची चाल ओळखणं सोपं होतं आणि इथेच तो स्वतःच्या सवयींमुळे अडकतो. 3. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. काही लोक मुद्दाम आपल्याला चिडवतात. त्यांना माहीत असतं की आपण लगेच रागावणार आणि काहीतरी चुकीचं बोलणार. मग ही लोक आपल्या त्या प्रतिक्रियेचा वापर करून आपल्यालाच चुकीचं दाखवतात. म्हणून शत्रूला त्याच्याच जाळ्यात अडकवायचं असेल तर स्वतःला एक सवय लावावी लागते, ती म्हणजे लगेच प्रतिक्रिया न देण्याची. जर कोणी आपल्याला टोचून बोलत असेल किंवा मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, अशा वेळी लगेच उत्तर दिलं तर त्यालाच जास्त फायदा होतो. कारण त्याला जे हवं असतं तेच आपण करत असतो. पण आपण शांत राहिलो आणि त्या क्षणी काहीच बोललो नाही तर त्याला समजतं की त्याचा प्लॅन फसला आहे. अशा वेळी तो शांत बसणार नाही, पुन्हा पुन्हा प्रयत्न करेल आणि त्या घाईत तो स्वतःच जास्त चुका करून बसेल. आपण मात्र थोडा वेळ घेऊन योग्य शब्द बोललो तर त्यामुळे आपली बाजू मजबूत राहते. आपण समंजस आहोत असं दिसून येतं. अनेकदा असं होतं की जो आधी रागात बोलतो तोच नंतर अडचणीत सापडतो. शहाणी लोक लगेच उत्तर देत नाहीत. ते वेळ घेतात, परिस्थिती पाहतात आणि मग बोलतात. अशामुळे शत्रूचा प्लॅन उलट त्याच्यावरच पालटतो. 4. त्याला जास्त महत्त्व देऊ नका. शत्रूची ताकद ही आपण त्याला देत असलेल्या अतिमहत्त्वामुळे वाढते. आपण त्याच्या प्रत्येक बोलण्याला, प्रत्येक वागण्याला खूप महत्त्व दिलं की त्याला वाटतं की त्याचा आपल्यावर खूप प्रभाव आहे.
याचा त्याला असुरी आनंद होतो आणि यामुळे तो आपल्याला अजून जास्त त्रास देऊ लागतो. पण जर आपण त्याला महत्त्वच दिलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर मात्र त्याचा उत्साह कमी होतो. अशा लोकांना आपल्याकडून प्रतिक्रिया हवी असते. जेव्हा ती मिळत नाही तेव्हा ते अस्वस्थ होतात. त्यांना वाटतं की समोरचा आपल्याकडे लक्षच देत नाही. मग ते अजून काहीतरी उलाढाली करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या घाईत ते चुका करतात. अशा वेळी त्यांचं खरं रूप सगळ्यांसमोर येतं. म्हणून प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं. काही वेळा दुर्लक्ष करणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. त्यामुळे शत्रूला वाटतं की त्याचा काहीच परिणाम होत नाहीये. हळूहळू तो स्वतःच माघार घेतो. त्याच्या वागण्याचं नुकसान त्यालाच होऊ द्या. 5. आपली कोणतीही गुपितं कधीही शत्रूला सांगू नका. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि ती म्हणजे आपली वैयक्तिक माहिती. काही लोक आपल्याशी खूप गोड बोलतात, चांगलं वागतात आणि हळूहळू आपली खाजगी माहिती काढून घेतात. पण नंतर त्याच माहितीचा वापर आपल्या विरुद्ध करतात. म्हणून शत्रूला त्याच्या जाळ्यात अडकवायचं असेल तर सर्वात आधी आपली गुपितं सुरक्षित ठेवली पाहिजेत. काही लोकांना सवय असते की ते लगेच आपलं सगळं समोरच्याला सांगून मोकळं होतात. घरातलं, कामातलं, प्रेमाची गोष्ट, नवरा बायकोतील कुरबुरी, मनातलं सगळंच. पण हीच गोष्ट नंतर मोठी अडचण बनते. कारण समोरचा माणूस ती माहिती बरोबर लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी तिचा वापर करून आपल्याला अडचणीत आणतो. म्हणून लक्षात ठेवा, हुशार माणूस प्रत्येकाला सगळं सांगत बसत नाही. तो विचार करून बोलतो. कोणासमोर काय बोलायचं आणि काय नाही हे त्याला माहिती असतं. जेव्हा शत्रूला आपल्याबद्दल माहितीच मिळत नाही तेव्हा त्याला काहीच करता येत नाही. कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या हातात काहीच येत नाही. मग तो चिडतो आणि घाईघाईत चुका करतो. म्हणजे तोच त्याच्या जाळ्यात अडकतो. म्हणून आयुष्यात एक नियम लक्षात ठेवावा. प्रत्येकाशी चांगलं वागा, पण प्रत्येकाला आपल्या मनातलं सगळं सांगू नका. 6. त्याच्या चुकीच्या सवयींची त्याला जाणीव करून द्या. काही लोकांना स्वतःची चूक कधीच दिसत नाही. ते नेहमी दुसऱ्यांनाच दोष देतात. त्यांना वाटतं की ते नेहमी बरोबरच आहेत. पण अशा लोकांना थेट सांगितलं गेलं की तू चुकीचा आहेस तर ते अजूनच त्रागा करतात. म्हणून त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकवायचं असेल तर एक वेगळी पद्धत वापरावी लागते. त्यांना थेट दोष देण्यापेक्षा त्यांच्या वागण्याचा परिणाम त्यांनाच दिसू द्या. उदाहरणार्थ, एखादा माणूस जर सतत खोटं बोलत असेल तर पुराव्यानिशी त्याचं खोटं लोकांसमोर उघड करा. ते पण अशा पद्धतीने करा की कोणाला कळता कामा नये की हे तुम्हीच शोधून काढलं आहे. तेव्हा लोकांनाच बरोबर कळतं की तो खोटं बोलतोय. आपण काहीच बोलायची गरजच नसते. फक्त शांत राहायचं आणि परिस्थितीला स्वतः बोलू द्यायचं. आयुष्यात अनेक वेळा असं होतं की माणूस स्वतःच्या सवयींमुळे अडचणीत येतो. अहंकार, खोटं बोलणं, दुसऱ्यांची टिंगल करणं या सगळ्या सवयी शेवटी त्याच्यावरच उलटतात. आपण फक्त संयम ठेवला पाहिजे. 7. योग्य वेळी योग्य शब्द वापरा. कधीकधी एका वाक्याची ताकदसुद्धा खूप मोठी असते. योग्य वेळी बोललेला एक साधा शब्द ही परिस्थिती बदलू शकतो. शत्रूशी वागताना ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. काही लोक मुद्दाम भांडण उकरून काढायचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की आपण देखील रागाने उत्तर देऊ. पण आपण जर शांत राहून योग्य वेळी साधा आणि स्पष्ट बोललो तर त्यांचा प्लॅन फसतो. जर एखादा माणूस आपल्याला लोकांसमोर कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा वेळी रागाने उत्तर देण्यापेक्षा शांतपणे एकच असं वाक्य बोला की ते त्याच्या वर्मी पण लागलं पाहिजे आणि सगळ्यांना खरी गोष्ट समजली पण पाहिजे. अशा वेळी समोरचा माणूस गोंधळून जातो, कारण त्याला तुमच्याकडून भांडण हवं असतं, पण आपण तर शांतपणे बोलतो. त्यामुळे तो काय बोलावं म्हणून गोंधळून जातो. म्हणून बोलण्याची वेळ आणि पद्धत खूप महत्त्वाची असते. जो माणूस विचार करून बोलतो तो कधीच अडचणीत येत नाही. उलट समोरचाच माणूस चुकीचं बोलून अडकतो. 8. आपल्या कामावर लक्ष ठेवा, इतर ठिकाणी दुर्लक्ष करा. काही लोकांचा स्वभाव असतो स्वतःचं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून. ते दुसऱ्यांवर लक्ष ठेवतात. कोण काय करतो, कोण कुठे जातो, कोणाला काय मिळालं यावरच त्यांचं लक्ष असतं. पण समंजस माणूस मात्र वेगळा असतो. तो इतरांपेक्षा आपल्या कामावर लक्ष देतो, कारण त्याला माहीत असतं की आपलं यशच अशा लोकांना सर्वात मोठं उत्तर असतं. शत्रूला त्रास देण्यापेक्षा आपण स्वतः पुढे जात राहिलो तर त्याला त्याचा जास्त त्रास होतो. त्याला वाटतं की आपण त्याला रोखू शकतो, पण आपण शांतपणे काम करत राहिलो तर त्याचे सगळे प्लॅन फसतात आणि तेव्हा त्याला समजतं की तो कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला थांबवू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात आपली ऊर्जा भांडणात वाया घालवू नये. ती चांगल्या कामात आणि प्रगती करण्यात वापरली पाहिजे. जेव्हा आपण प्रगती करतो तेव्हा शत्रू आपोआप मागे पडतो आणि तेच त्याच्यासाठी सर्वात मोठं उत्तर ठरतं.
9. शांत रहा, त्याला स्वतःच बोलू द्या. कधीकधी शत्रूला हरवायचं असेल तर जास्त बोलण्याची गरज नसते. शांत राहणं जास्त उपयोगी ठरतं. कारण काही लोकांची सवय असते की ते रागात किंवा अहंकारात खूप बोलतात. ते दुसऱ्याला कमी दाखवण्यासाठी अगदी काहीही बोलतात. अशावेळी आपण त्यांना मध्येच थांबवलं नाही आणि शांतपणे ऐकत राहिलो तर ते हळूहळू बोलताना एका वेळेनंतर त्यांच्याच शब्दांमध्ये अडकू लागतात. अति बोलणारा माणूस बोलताना काही ना काही चुका करतोच. काही वेळा तो खोटं बोलतो, काही वेळा स्वतःला विरोध करतो. अशावेळी समोरच्याला काही बोलायची गरजच राहत नाही. फक्त शांतपणे ऐकून घेतलं की तो स्वतःच आपली चूक दाखवून देतो. अशावेळी आजूबाजूची लोकही समजून घेतात की खरं कोण आणि खोटं कोण. भांडण न करता, आवाज न चढवता आपण परिस्थिती हाताळू शकतो. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ती एक मोठी ताकद असते. जो माणूस शांत राहतो तो विचार करून पाऊल टाकतो. त्यामुळे शत्रूला वाटतं की समोरचा काही बोलत नाही म्हणजे तो कमजोर आहे, पण खरं तर तो स्वतःच आपल्या शब्दांच्या जाळ्यात अडकत असतो. 10. संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. जीवनात सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत. काही गोष्टी घडायला, योग्य परिणाम मिळायला वेळ लागतो. शत्रूशी वागताना ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. कारण काही लोक लगेच बदला घ्यायचा विचार करतात, पण घाईत घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा ठरतो. म्हणून संयम ठेवणं खूप गरजेचं असतं. वेळ ही खूप मोठी ताकद असते. आज जो माणूस चुकीचं वागतो तो उद्या त्याच्या वागण्यामुळे अडचणीत येतो. आपण फक्त शांत राहून योग्य वेळ येण्याची वाट पाहिली पाहिजे. जेव्हा वेळ बदलते तेव्हा परिस्थितीही बदलते आणि तेव्हाच समोरच्याला त्याच्या चुका समजतात. त्यामुळे संयम ठेवणारा माणूस कधीच हरत नाही. शेवटी वेळच सगळ्यांना त्यांची जागा दाखवते. मित्रांनो, जगात असा एकही माणूस नसेल की ज्याला शत्रू नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी लोकं येतातच जी त्याला त्रास देतात. पण त्यांच्याशी भांडण करून किंवा रागाने उत्तर देऊन काहीच फायदा होत नाही. उलट त्यांनाच हवा असलेला प्रतिसाद मिळतो. म्हणून शहाणी लोक वेगळी पद्धत वापरतात. ते शांत राहतात, विचार करून पाऊल टाकतात आणि समोरच्याला त्याच्याच वागण्यामुळे अडकू देतात. यात आपली इज्जतही टिकते आणि चुकीच्या माणसाला धडा देखील मिळतो. आयुष्यात संयम, समज आणि शहाणपण वापरलं तर कोणताही शत्रू फार काळ मोठा राहत नाही. शेवटी सत्य आणि शांतता यांचाच विजय होतो. त्यामुळे शत्रूशी लढताना रागाने नाही तर हुशारीने वागणं हेच खऱ्या ताकदीचं लक्षण असतं. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.